परवानगी भेटली POPचे मूर्त्या बनवू शकता म्हणून. 9 तारीख होती, काल 9 जूनला निकाल लागणार होता, तर POPच्या बाजूनीच निकाल लागला. तेच आपल्या सगळ्यांना हवं होतं. ते निकाल लागेपर्यंत POPचा म्हणून आता सगळ्यांनी कलरिंग वगैरे चालू. ही वाली मूर्ती बघा, एक नंबर दिसते, जबरदस्त, एक नंबर. मस्त मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता. म्हणजे तुम्ही लोक एकदम विचारच नाही करू शकणार की बाबा कोणते घेऊ मी, कारण इथं एवढे व्हरायटीज आहे ना, इथं एवढे व्हरायटीज आहे, इथं एवढे वेगवेगळे पॅटर्न्स आहे ना, तुम्ही लोक असे बोलू पण नाही शकणार. अरे तुम्ही बोलेल ही आवडली, नंतर बोलणार नाही ती आवडली, नंतर बोलणार नाही ती आवडली, असं होणार. इथं खूप सारे पॅटर्न्स आहे, बघू शकता तुम्ही. इथं सुरेखा आजची ॲक्च्युली दोन, एक मोठा कारखाना आहे जिथं फक्त कच्च्या मूर्त्या बनतात आणि एक छोटा कारखाना आहे जिथं कलरच्या मूर्त्या बनतात. हा वाला कारखाना मी आलो सुरेखा आर्ट्समध्ये. इथे सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता. इथं पूर्ण रेडी ठेवलेल्या आहेत, फिनिशिंग वगैरे कलरिंग वगैरे करून इथं पूर्ण पॅकिंगमध्ये रेडी ठेवलेल्या आहेत. आणि त्या साईडला आहे सुरेखा आर्ट्सचा कारखाना, तर आपण तिथं पण व्हिजिट करणार आहोत त्या कारखान्यामध्ये. तर इथं सगळे तुम्ही मूर्त्या बघून घ्या आणि इथं मी यांचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे सगळं काही. इथं सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. काय काय शाडू मातीच्या पण आहेत, जे छोट्या मूर्त्या ते सगळ्या शाडू मातीच्या आहे आणि जे मोठमोठ्या ते POPच्या आहेत. ते तुम्ही लोक बघू शकता. बरेचसे न्यू पॅटर्न्स या वर्षीचे. आणि इथं खूप साऱ्या मूर्त्या, म्हणजे पूर्ण एवढ्या मूर्त्या आहेत की तुम्ही लोक विचारू नका. एवढे वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न भेटत आहे तिथं अमरापूरला. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आणि या प्रत्येक शॉपचे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नाव हे करणारे टाकणार आहे आणि नंबर पण टाकणार आहे. तर तुम्ही लोक पण जे पण गरज असेल तुम्ही लोक डायरेक्ट कॉल करू शकता, मला कमेंट करू शकता, जे पण डाऊट असेल ते. तर मस्त मूर्त्या तुम्ही लोक बघू शकता. ही वाली मूर्ती बघा, एक नंबर दिसते, जबरदस्त, एक नंबर. इथं मोठा कारखाना आहे. सगळी कलरिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही लोक. मोठा कारखाना एकदम. ओमकार कला केंद्र. मूर्त्यात ठेवलेल्या कलरच्या बघू शकता.
मित्रांनो इथे ॲक्च्युली लाईट गेली नाही तर तुम्हाला लोकांना दाखवलं असतं पूर्ण कलरच्या मूर्त्या एवढे करू आम्ही काहीतरी. इथे ॲक्च्युली मित्रांनो लाईट गेली आहे म्हणून थोडं ब्लॅक दिसतं आहे. ॲक्च्युली सगळ्यांच्याच कारखान्यावाल्यांचे गेले लाईट. इथं बघू शकता. सुरेखा आर्ट्स. तर मित्रांनो इथं तुम्ही लोक पॅटर्न बघू शकता. लाईन शेअर आणि इथं पण एक नंबर सगळे एक नंबर जबरदस्त पॅटर्न आहे. बघू शकता तुम्ही लोक. ब्राह्मण मूर्ती समथिंग. मला त्या सुरेखा आर्ट्समधला हा तर वर्कशॉप खूप आवडला कारण इथं एकदम सुंदर सुंदर मूर्त्या म्हणजे सगळेच आवडले असे सांगू नाही शकत. बट किती म्हणजे प्रत्येक मूर्त्या एकदम खास आहेत बघायला गेलो. तुम्ही लोक निवडू नाही शकत एवढे इथं व्हरायटीज आणि पॅटर्न्स आहेत इथं मूर्त्यांचे. बघू शकता. मित्रांनो इथं जेवढे होते ते सगळे बुक झाले म्हणजे गेले. मला वाटलं की आत्ताशी काम चालू केलं म्हणून, पण इथं ते काका बोलले की इथं जेवढे पण होते ते सगळे बुक झाले म्हणजे सगळे गेले. आता हे एवढे शिल्लक बाकी आहे. आणि तुम्हाला मस्त मोठा कारखाना पण दाखवतो सुरेखा आर्ट्सचा. परवानगी भेटली POPचे मूर्त्या बनवू शकता म्हणून. 9 तारीख होती काल. 9 जूनला निकाल लागणार होता तर POPच्या बाजूनीच निकाल लागला. तेच आपल्या सगळ्यांना हवं होतं. गणपती बाप्पाचे मूर्ती तेच. तर इथं मागे बघू शकता काय काय कारखान्यावाल्यांनी काल निकाल लागेपर्यंत वेट केलेलं. मग आत्ता आज सगळे कलरिंग वगैरे चालू केले आता त्या लोकांनी. कारण कच्चे मूर्त्या सगळे बनवून ठेवलेलं, फक्त कलरिंग बाकी होती. मग ते निकाल लागेपर्यंत POPचा म्हणून आता सगळ्यांनी कलरिंग वगैरे चालू केली. आता तुम्हाला ना सुरेखा आर्ट्सचा कारखाना दाखवतो की मूर्त्या कशा बनतात. सगळ्यांचे साचे असतात, रबर हे ते सगळं आपल्याला माहिती पडणार आहे. आता पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मजा खूप येणार आहे आणि म्हणजे एकदम खूप चांगलं वाटणार आहे या व्हिडिओमध्ये. तेच
मी तर खूप कारखाने फिरलो, मी तर कन्फ्यूज झालो की म्हणजे निवडायचे कोणते. सगळे म्हणजे सगळे जे पण गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत, जे पण न्यू पॅटर्न, म्हणजे तुम्ही लोक एकदम विचारच नाही करू शकणार की बाबा कोणते घेऊ मी. कारण इथं एवढे व्हरायटीज आहे ना, इथं एवढे व्हरायटीज आहे, इथं एवढे वेगवेगळे पॅटर्न्स आहे ना, तुम्ही लोक असे बोलू पण नाही शकणार. अरे तुम्ही बोलेल ही आवडली नंतर बोलणार नाही, ती आवडली नंतर बोलणार नाही ती आवडली, असं होणार. इथं खूप सारे पॅटर्न्स आहे, बघू शकता तुम्ही लोक. पूर्ण ऑल ओव्हर इंडिया इथून पूर्ण सेल होता. आउट ऑफ इंडियाला पण जाता, US पण जाता इथूनच मूर्त्या सगळ्या. तेच. आणि इथे चांगलं झालं की निकाल POP कडूनच लागला. होऊ शकतो गणपती बाप्पांचा पूर्ण मोठा कारखाना आहे. तर आपण आता बघणार आहोत की मूर्त्या कशा बनतात.